नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं एसयूटी टेक्निकल या चॅनलवर। आज आपण इयत्ता 8वीची NMMS राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा जी आहे MTSE महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 8वी पेपर सेकंड जो आहे शालेय प्रवणता चाचणी आदर्श प्रश्नपत्रिका आहे ही आपण सोडून घेणार आहोत। त्यामध्ये आज आपण 16 प्रश्न बघणार आहोत, एकदम महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने। चला आपण आता वन बाय वन प्रश्न सोडून घेऊया। पहिला प्रश्न आहे, कवके हे टिंबटिंब आहे तर कवक आहे। पहिला पर्याय आहे दृश्य केंद्रकी, बहुपेशीय, पेशी भित्तिका असणारी व वरील सर्व। तर काय कवके हे काय असतात, दृश्य केंद्रिक पण असतात, बहुपेशीय पण असतात आणि पेशी भित्तिका असणारी पण असतात, म्हणजे वरील सर्व। पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, कॉलरा हा रोग टिंबटिंबामुळे होतो तर पर्याय आहे दूषित अन्न, दूषित पाणी, रक्तपराधन, 1 व 2 दोन्ही। तर काय कॉलरा रोग हा दूषित पाणी व दूषित अन्न व दूषित पाणी यामुळे होतो। पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, जसे आपण वर जाऊ लागतो तस तसा वातावरणीय दाब टिंबटिंब होतो तर काय होईल, कमी होतो, वातावरणीय दाब कमी होतो ना। पुढचा प्रश्न 4 नंबरचा, लेड आम्ल विद्युत घटात ऋण अग्र टिंबटिंब असते। आता याच्यात लीड आम्ल तुम्हाला ओळखायचं तर काय असतं, लीड PB। लीड कशाने दर्शवतो आपण, PB ने दर्शवतो। पुढचा प्रश्न, अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग टिंबटिंब करण्याची आवश्यकता असते तर कमी, जास्त, संतुलित आणि यापैकी नाही। तर काय करावं लागेल आपल्याला, अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करायची तर काय करावं लागेल, न्यूट्रॉनचा वेग कमी करावा लागेल। जर वाढवला तर नियंत्रित राहील का अभिक्रिया, नाही। हे आहे बरोबर उत्तर। पुढचा प्रश्न, रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय असलेल्या मूलद्रव्यांची संयोजन टिंबटिंब असते 1, 2, 1 किंवा 2 किंवा 0। हे बघा, आता निष्क्रिय असलेले मूलद्रव्य म्हणजे काय की न्यूट्रल मॉलिक्यूल, त्याच्यावर कोणताच चार्ज राहत नाही, पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही, म्हणजे त्याच्यावर किती असेल, 0 चार्ज असेल, संयोजन 0 असेल। पुढचा प्रश्न, टिंबटिंबामध्ये चांदीचा उपयोग केला जातो औषधे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, अलंकार आणि वरील सर्व। तर हे बघा, चांदीचा उपयोग आपण औषधामध्ये पण करतो, इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये पण करतो, अलंकारामध्ये पण करतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे। वरील सर्व पर्याय आपले बरोबर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, टिंबटिंब पावसाच्या थेंबात मिसळतात आणि आम्ल वर्षा होते। तर आम्ल म्हणजे काय, ऍसिड, बरोबर। ऍसिडचा पाऊस झाला म्हणतो आपण कधी मध्ये, तर काय म्हणतो, सल्फ्युरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रस आम्ल, 1 व 3 दोन्ही। तर पर्याय काय बरोबर आहे, हे बघा, ज्यावेळेस ऍसिड वर्षा होते त्यावेळेस सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड, म्हणजे 2 ऍसिड असतात, एक सल्फ्युरिक ऍसिड, एक नायट्रिक ऍसिड, या दोन्हींचे आपल्याला आम्ल वर्षा होते। पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर उत्तर आहे, 1 व 3 पर्याय। पुढचा प्रश्न, भूकंप झाला असता टिंबटिंब करणार तुम्ही, लिफ्टचा वापर करणार का, नाही करायचा। घरातील मेन स्विच बंद करायचं का, करायचं। इमारतीजवळ थांबायचं का, नाही थांबायचं। म्हणजे वरील सर्व पर्याय आपले करायचे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असता तुम्ही प्रथम कोणत्या क्रमांकावर फोन कराल। आता तुम्हाला नंबर दिले, 100 आपण कधी डायल करतो, पोलिसांची मदत असली तर आपण 100 डायल करतो। 101 कधी करतो, ज्यावेळेस तुमच्या बिल्डिंग मध्ये आग लागली, कुठे आग लागली त्यावेळेस आपण फायरचा जो नंबर आहे त्यावेळेस 101 चा डायल नंबर करतो। 108 कधी करतो, मेडिकल इमर्जन्सी ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला 108 नंबर डायल करायचा आहे। आणि 102 कधी, ॲम्ब्युलन्स पाहिजे असेल तर। पर्याय क्रमांक 3 जो बरोबर आहे, मेडिकल इमर्जन्सी आहे ना तुम्हाला, आता हृदय विकाराचा तीव्र झटका आलाय तर 108 नंबर डायल करायचा आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती पद्धत आम्लाचे पाण्यातील द्रावण बनवण्यासाठी योग्य आहे। आता इथं पहिला आपण पर्याय दिलाय, आम्लात पाणी मिसळायचंय का, पाण्यात आम्ल मिसळायचंय का, आम्ल आणि पाणी एकाच वेळी मिसळायचंय का, एका उथळ भांड्यात पाण्यात आम्ल मिसळणे। तर पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे, पाण्यामध्ये आपण आम्ल मिसळणार। ज्यावेळेस आपण नाही काय ना ऍसिडचं एक सोल्युशन तयार करतो त्यावेळेस ते पाण्यामध्ये हळूहळू आपण ऍसिडचे ऍडिशन करतो। जर तुम्ही ऍसिड मध्ये जर पाणी टाकलं तर ते बंप होणार व तुमच्या चेहऱ्यावर वगैरे उडणार, म्हणून आपण काय करतो, पाण्यामध्ये ऍसिड टाकतो। पुढचा प्रश्न, दुष्पेन पाणी सुपेन करण्यासाठी टिंबटिंब रसायन वापरतात
आता इथं तुम्हाला 4 रसायन दिलेली नावं. पहिला आहे कॅल्शियम कार्बोनेट, दुसरा आहे सोडियम क्लोराईड, तिसरा आहे सोडियम कार्बोनेट आणि चौथा आहे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. तर काय वापरतो आपण? सोडियम कार्बोनेट वापरतो दुष्पेन पाणी सुपेन करण्यासाठी. पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एका निरोगी मानवी शरीराचे तापमान टिंबटिंब असते. इथं पर्याय दिलेले 34 डिग्री सेल्सिअस, 35, 36 आणि 37. तर किती असतं? 34 डिग्री सेल्सिअस हे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान असते. पुढचा प्रश्न, गतिमान पद्धतीने वस्तूच्या मागे पुढे होणाऱ्या नियतकालिक हालचालीला टिंबटिंब म्हणतात. ध्वनी, त्वरण, तीव्रता आणि कंपन. आता मागे पुढे म्हणजे कसे होणार? असे हलणार नाही. युपीएने बघा इकडे 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 असं होणार, म्हणजे काय होणार? त्याचं कंपन होणार. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आरशामध्ये दिसणारी प्रतिमा टिंबटिंब असते. वास्तव, आभासी, उलट, 2 व 3 आणि दोन्ही. तर उलट दिसते का प्रतिमा? नाही. वास्तव दिसते का? नाही. आभासी म्हणजे काय? हाय अशी समोर तुम्हाला दिसते ना, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे आपण 16 प्रश्न सोडून घेतले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले प्रश्न सोडून घेणार आहोत. एकूण 90 प्रश्न असणार आहे. वेळ 90 मिनिटं असणार आहे तुम्हाला आणि गुण पण 90 असणार आहे पेपर सेकंडसाठी. आपण आता नाही का एक 1 बाय 1 एक व्हिडिओमध्ये आपण प्रश्न सोडून घेऊ. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.